ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड संगीत कट्ट्याच्या ठाणे शहराचा विक्रमी 100वा संगीत कट्टा आणि ठाणे शाखेचा 4था वर्धापन दिन सोहळा बुधवारी 24 जून रोजी सहयोग हॉल घंटाळी ठाणे येथे दिमाखात आणि धूमधडाक्यामध्ये पार पडला। संगीतप्रेमींनी ओसंडून वाहणाऱ्या सभागृहात टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळला आणि स्टेजवर एकापेक्षा एक लाजवाब गाण्यांचा मधुर स्वरधारा बरसल्या। 3.5-4 तास चाललेल्या या संगीताच्या पर्जन्यामध्ये सारेच चिंब न्हाऊन निघाले। गाण्यांची रिमझिम, वाद्यांची मुसळधार, स्वरांची वर्ष आणि साजांचा गडगडाट हे सारं काही उपस्थित रसिक श्रोत्यांनी अगदी काठोकाठ अनुभवलं। राष्ट्रगीताने सुरू झालेला हा सुंदर कार्यक्रम आणि सुपरहिट गीतांचा प्रवास करत अखेर उषा मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या मुंगळा मुंगळा या तुफानी हिट गाण्यावरती येऊन थांबला। अख्खं सभागृहच या जबरदस्त गाण्यावरती थिरकलं। वेचून वेचून निवडलेल्या जवळपास साऱ्याच धमाल गीतांवरती प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या। कार्यक्रम पूर्ण पॅक असल्यामुळे अनेक गाण्यांना वन्स मोर येऊनही नाईलाजाने तो घेता आला नाही आणि तसं पाहायला गेलं तर सर्वच गाणी वन्स मोरच होती। ब्रह्मांड संगीत कट्टा ठाणे शहर शाखा सदस्या मनीषा ठाणेकर, कविता सपकाळे, संदीप गुप्ता, जयंत घेगडमल यांच्यासह या शोमध्ये सहभागी गायक यांनी गेल्या अनेक दिवसांपासून घेतलेल्या परिश्रमांना काल अगदी भरघोस यश मिळालं। तसं दरवर्षी प्रत्येक वर्धापन दिन या शाखेने दणदणीत पार पडलाय, पण या वेळच्या वर्धापन दिनाला शतकपूर्ती विक्रमी 100व्या कट्ट्याची झळाळी होती, त्यामुळे तो अगदी देखणा आणि अधिकच दौदिप्यमान झाला। ब्रह्मांड संगीत कट्टा ठाणे शाखेच्या प्रकाश जोशी, अमिता प्रभू, अर्चना कर्माकर, भाग्यश्री अय्यर, गणेश परदेशी, गीता दीक्षित, ज्योती जामकर, कल्पना चौधरी, कृष्णा बढे, राहुल जाधव, राजू पठाणे, राणी मेजारी, रेणू कांबळे, शरद कोणकर, शेखर चिलका, उदयसिंग रावराणे, जगदीश वाघेला, वंदना खैरनार, विनोद परंदीकर या गायकांनी मेहनतीने तयार केलेली गाणी इथे अगदी मनापासून सादर केली। श्रोत्यांची मनमुराद दाद मिळवली। या शोचं दणदणीत संगीत संयोजन मनोज शिवलिंग यांनी केलं, तर उत्कृष्ट निवेदन कट्ट्याच्या ऑल टाईम फेवरेट निवेदिका ऋतुजा देशपांडे यांनी केलं आहे। साऊंड आणि लाईटची उत्तम व्यवस्था अनंत नागती यांनी पाहिली, तर व्हिडिओग्राफीची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंजली संत आणि अनंत मुळे यांनी छान सांभाळली। सर्वांचंच अनमोल प्रामाणिक योगदान या कार्यक्रमास लाभलं, त्यामुळेच हा शो खास अविस्मरणीय। शतकपूर्ती भव्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे जनसेवक आमदार लोकप्रिय संजय केळकर, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, अंबरनाथच्या माजी महापौर संपदा गडकर यांची उपस्थिती लाभली। मान्यवरांनी या देखण्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन ब्रह्मांड कट्ट्याला शुभेच्छा दिल्या। मी होणार सुपरस्टार छोटे उत्साहाचे विजेते गायक अर्णव बोपालकर याचाही या शतकपूर्ती कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला। त्यानेही एक सुंदर मराठी गीत गाऊन उपस्थितांची मनं जिंकली। ब्रह्मांड कट्ट्याच्या शिरपेचात एक आणखीन मानाचा तुरा या 100व्या संगीत कट्ट्याच्या निमित्ताने रोवला गेला आहे। ठाण्यातील संगीतप्रेमी रसिकांनी आमच्यावरती भरभरून केलेल्या प्रेमासाठी आणि आमच्यावर दाखवलेल्या अतूट विश्वासासाठी त्यांचे संस्थापक राजेश जाधव यांनी आभार मानले, कारण आपल्या भरघोस प्रतिसादामुळेच हा 100वा कट्टा असा भव्य दिव्य आणि 100% यशस्वी झाला। कट्टा परिवाराचा आमचा विविध शाखा ब्रह्मांड कट्ट्याच्या माध्यमातून चालतात। त्या अंतर्गत ब्रह्मांड संगीत कट्टा यांच्या विविध शाखा ठाणे शहरामध्ये चालतात। आज आमच्या ब्रह्मांड संगीत कट्ट्याच्या 8 शाखा आहेत आणि त्यामध्ये ठाणे शहर शाखा ही 2 नंबरची शाखा आहे। त्याचा आज शतकपूर्ती सोहळा आम्ही ते साजरा करतो या सहयोग मंदिरमध्ये, आणि या शतकपूर्ती सोहळ्यात आणि त्यांचा 4था वर्धापन देखील दिन या दिवशी आहे, आणि त्यावेळी त्यांनी 100 शतकं म्हणजे 100 कट्टे पूर्ण केले, त्याबद्दल त्याचा एक शतक महोत्सव आज आम्ही साजरा करतो सहयोगला। त्यामुळे आज विविध प्रकारची धमाल गीते आणि लोकांना एंटरटेनमेंट, आणि आज पाऊस देखील आलेला आहे त्यामुळे लोक देखील खुश आहेत, आनंदात एंटरटेनमेंट करतात आहेत। प्रत्येक शाखेचं गेल्या महिन्यामध्ये आमच्या मेन शाखेचा शतकपूर्ती सोहळा झाला। आता विविध शाखेंचा कोणाची 2 वर्षे झाली, कोणाची 3 वर्षे झाली, प्रत्येकाचे आपले आपले शाखेचे कट्टे चालू आहेत आणि आज शतकपूर्ती सोहळा हा विशेष सोहळा आहे, त्यामुळे आम्ही सगळे परिवार इथे आज जमलेलो आहे सहयोगमध्ये, आणि ठाणेकरांनी देखील त्या सोहळ्याला भरपूर प्रतिसाद दिला आहे। फुल हॉल भरलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यामुळे ह्या सोहळ्यासाठी सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मी आभार व्यक्त करतो, आणि असंच सहकार्य तुम्ही या ब्रह्मांड कट्ट्या परिवारात द्यावा असं मी तुमच्याकडे विनंती करतो। धन्यवाद।